नमस्कार बंधूंनो, संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे। दिव्यांग पेन्शन योजना, विधवा महिला पेन्शन योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन पेन्शन योजना, त्याचबरोबर वृद्धपकाळ निवृत्तीवेतन पेन्शन योजना या सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। कारण आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मी आधीच तुम्हाला सांगितलेलं होतं की 6,000 रुपये जी आपली मागणी आहे अनुदान वाढीची ती किंवा मग बच्चूभाऊ कडू यांनी 4,000 रुपये कमीत कमी आम्हाला अनुदान मिळायला पाहिजे, त्याखाली आम्हाला चालणार नाही, अन्यथा आम्ही पुन्हा आंदोलन करू। तर अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि त्यावेळेसपासूनच अशी एक कुशंका निर्माण झालेल्या होत्या की 6,000 रुपये जी मागणी आहे त्याचबरोबर 4,000 रुपये कमीत कमी सरकारनं द्यायला पाहिजे अशी आशा आहे। तर सरकार 4,000 रुपये कमीत कमी आपल्याला अनुदान वाढ देईल का किंवा मग 6,000 रुपये देणार का, तर याबाबत कुठेतरी शंका मला वाटत होती आणि संपूर्ण महाराष्ट्राचं हे चित्र बघता असं वाटत होतं की सरकार ही जी अनुदान वाढ आहे 6,000 किंवा 4,000 देणारच नाही आहे। आता या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला डिमोटिवेट करायचं नाही आहे किंवा घाबरूनसुद्धा द्यायचं नाही आहे। आज सरकारनं दिलेली नाही अनुदान वाढ, पण पुढे तर सरकारला द्यावंच लागणार आहे, कारण की आपला जो लढा आहे हा आपण चालूच ठेवणार आहोत असं बच्चूभाऊ कडू यांनी सुद्धा सांगितलेलं आहे। तर आपला लढा जारीच राहणार आहे जोपर्यंत आपल्याला अनुदान वाढ ही आमच्या 6,000 रुपयांची होत नाही तोपर्यंत। आता बघा, मला फक्त एवढंच सांगायचं होतं की सुरुवातपासून, आणि मी हे कशा प्रकारे सांगितलेलं आहे, कशा कारणांवरून सांगितलेलं आहे हे तुम्हाला सांगतो। तुम्हाला माहिती असेल की लाडकी बहीण योजना ही सध्या महाराष्ट्रातील गाजलेली एक योजना चालू आहे आणि सरकार लाडक्या बहिणींकडे खूप जोरानं आणि खूप एक प्रकारे त्यांच्यावर लक्ष देऊन आहे आणि लक्ष केंद्रित करून असं आहे की त्यांना लाडक्या बहिणींमुळेच विजयश्री मिळालेली आहे। ते सत्तेत आले आहेत लाडक्या बहिणींमुळेच आणि लाडक्या बहिणींचं सर्व खास ध्यान ते ठेवत आहेत असं मला तरी वाटत आहे। तर बघा, तुम्हाला माहीत असेल की लाडक्या बहिणी योजनेमध्ये या अगोदरसुद्धा 2-3 महिन्या अगोदरसुद्धा त्यांना निधी कमी पडला होता। लाडक्या बहिणींना द्यायला पैसे त्या विभागाकडे नव्हते, तरी त्यांनी काय केलं होतं की आपल्या सामाजिक न्याय विभागाकडून त्याचबरोबर आदिवासी विभागाकडे जे तरतुदी अर्थसंकल्पित रक्कम असते त्या विभागाकडे ती घेऊन लाडक्या बहिणींना दिलेली होती। अशा प्रकारचे शासन निर्णयसुद्धा आलेले आहेत आणि मी ते व्हिडिओ आपल्या चॅनलवर सुद्धा टाकलेले आहेत, तुम्ही सर्च करू शकता। तर अशा प्रकारची कंडिशन या ठिकाणी राहिलेली आहे, म्हणजेच की सरकारच्या तिजोरीत पैसा नाही आहे, पैसा अपुरा पडत आहे। सरकारच्या तिजोरीमध्ये एवढा पैसा नव्हता लाडक्या बहिणींना देण्यासाठी आणि म्हणूनच त्यांनी इतरत्र विभागाची जी अर्थसंकल्पित रक्कम आहे ती रक्कम घेऊन ती लाडकी बहिणींना दिलेली आहे। तर अशा प्रकारची कंडिशन या ठिकाणी होती। तर तुम्ही समजू शकता सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा नव्हता। आणि एक गोष्ट आणखीन की त्याच काळामध्ये मे महिन्याच्या आखरीला एंडिंगला राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे सुमारे 1,33,000 कोटी रुपयांची कर्ज मागणी केलेली आहे। त्याबद्दलचा प्रस्तावसुद्धा पाठवण्यात आलेला होता केंद्राकडे आणि 1,33,000 कोटी रुपयांचं कर्ज त्यांनी मागणी त्या ठिकाणी केलेली होती। आता आलं किंवा नाही आलं हे अजून माहीत पडलेलं नाही आहे, परंतु मागणी त्या ठिकाणी केली। आता एवढी मोठी रक्कम 1,33,000 कोटी रुपयांची कर्ज केंद्र सरकारकडून सरकारला घ्यावं लागलं, म्हणजे सरकारच्या तिजोरीत, राज्य सरकारच्या तिजोरीत पैसा नाही आहे, अपुरा आहे, निधी कमी पडत आहे। आणि म्हणूनच आपल्याला असं वाटत होतं की सरकारनं 2,100 रुपये आम्ही लाडक्या बहिणींना देणार, कधी निवडणूक जिंकल्यानंतर। आता बघा, ही घोषणा केली होती निवडणुकीच्या अगोदर आणि ते जिंकूनसुद्धा आले। त्यानंतर आम्ही 2,100 रुपये लाडक्या बहिणींना करणार अशी घोषणाबाजी त्यांनी केलेली होती, परंतु किती महिने झाले निवडून आलेले आहेत, सत्तेत बसलेले आहेत, केली का त्यांनी 2,100 रुपयाची वाढ लाडक्या बहिणींना? नाही केली। कारण पैसा लाडक्या बहिणींना दर महिन्याला त्यांना कोटी रुपये द्यावे लागत आहेत आणि हाच निधी असा खर्च होत असताना विविध योजनासुद्धा चालवायच्या आहेत, त्याचबरोबर विकासाची कामंसुद्धा करावी लागत आहेत। आता बघा, विकासाची कामं झाले, पथदिवे झाले, रस्ते झाले, हायवेज झाले, त्याचबरोबर इतरही जे भवन निर्मिती आहे शासकीय, त्याचबरोबर असे खूप सारे जे सरकारी हे असतात विकासाची कामे असतात ते करावी लागत असतात। त्याचबरोबर बाकी सर्व जे योजना असतात या योजनासुद्धा चालाव्या लागतात। आता ह्या योजना चालवल्यामुळे काय आहे की सरकारच्या तिजोरीवर भार पडतो, इथं अतिरिक्त भार। आता अनुदान वाढ जर केली कुणाला 2,100 रुपये, लाडक्या बहिणींना जर 1,500 वरून 2,100 रुपये केले
तरी त्यांच्या तिजोरीवर खूप मोठा भार, कोटी रुपयांचा भार हा पडतोय। म्हणून हे सरकार 2100 रुपये अजूनही केलेले नाही। आता नुकतीच बातमी आलेली आहे की आम्ही लवकरच करणार आहोत 2100 रुपये। आणि म्हणून आता तुम्ही बघा 2100 रुपये एवढ्या दिवस त्यांनी केलेले नाही आहे। 7 ते 8 महिने झाले, 5-6 महिने झाले तर असतील, तर 6-7 महिने झाले लाडक्या बहिणींना 2100 रुपये केलेले नाहीत। तर मग मला असं कुठेतरी वाटलं की 6000 रुपये सरकार दिव्यांग बंधूंना, निराधार बांधवांना देणार का? कारण की थेट आपण 1500 रुपयावरून 6000 रुपये त्यांना मागणी करतोय। तर 6000 रुपये अनुदान वाढ सरकार थेट यांना करणार का? नाही करणार। कारण की त्यांना इतर योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यांचंसुद्धा ध्यान ठेवावं लागतं। जर यांना 6000 केले तर मग ते सुद्धा उठून उभे राहतील, ते सुद्धा म्हणतील की आम्हाला मग का कमी। तर बघा आणखीन एक गोष्ट, 4000 रुपये ते सुद्धा करणार नाहीत। कारण की एवढा निधी 4000 रुपये जर दर महिन्याला त्यांनी वाढ केली तर सरकारी तिजोरीवर खूप मोठा बोजा त्या ठिकाणी पडतोय। आणि म्हणूनच सरकार मधली कुठली तरी वाट काढावी। जे निराधार बंधू आहेत, दिव्यांग बंधू आहेत, हे नाराजसुद्धा झाले नाही पाहिजेत। आणि इतरही योजनेतील जे लाभार्थी आहेत ते सुद्धा नाराज झाले नाही पाहिजेत की बा आम्हाला तर एवढे दिलेच नाही आहेत, त्यांना एवढी वाढ केली आहे तुम्ही, मग उद्या चालून आम्हालासुद्धा अनुदान वाढ करा, आमचेसुद्धा जे पैसे आहेत ते वाढवून द्या। तर अशा प्रकारचं काही झालं नाही पाहिजे। म्हणून त्या जेमतेम जे योजनाचे चालू आहेत त्या योजनांचे जे अनुदान आहे त्या अनुदानाच्या आसपासच त्यांनी अनुदान वाढ तुम्हाला केलेली आहे। आणि ते सुद्धा फक्त आणि फक्त दिव्यांग बंधूंसाठीच केलेली आहे। मी एक वेळ आणखीन सांगतो, कारण की सर्व निराधारांचं नाव कुठेच त्यांनी घेतलेलं नाही आहे। अतुल साबळे यांनी जे सांगितलेलं निर्णय सांगितलेला आहे विधानसभेमध्ये, तर त्यांनी सर्व निराधार बांधवांचं नाव कुठेच घेतलेलं नाही। त्यांनी स्पष्ट असं केलं आहे की सर्व निराधार योजना चालवण्यात येतात, केंद्र सरकारच्याकडून सुद्धा चालवण्यात येतात। आणि त्यामध्ये इंदिरा गांधी पेन्शन योजना, विधवा योजना, त्याचबरोबर वृद्धपकाळ योजना, ह्या योजना राबवण्यात येतात असं म्हटलं आहे। परंतु या योजनांना आम्ही 2100 रुपये वाढ करणार असं म्हटलं नाही आहे। फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांचंच नाव त्या ठिकाणी घेतलेलं आहे। मला या माध्यमातून असं सांगायचं नाही आहे किंवा तेढ तुमच्यामध्ये निर्माण करायची नाही, परंतु जी वस्तुस्थिती आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे। तर बघा अशा प्रकारे आता तुम्हाला 2500 रुपये सरकारनं महिना केलेला आहे। आणि म्हणून मी हे या कारणावरून तुम्ही वारंवार सांगत होतो प्रत्येक व्हिडिओमध्ये की सरकार एवढं जे अनुदान वाढ आहे ती करू शकणार नाही आहे। मी उदाहरण देऊनसुद्धा तुम्हाला सांगितलेलं होतं। असो काही असो, परंतु सध्या तरी आपल्याला 2500 रुपये महिना मिळणार आहे। ही खूप मोठी एक बातमी आहे, कारण की 1500 वरून 2500 गेले आमच्या निराधार बांधवांना खूप मोठा याचा लाभ आणि सहारा या ठिकाणी होत आहे। आणि सरकार आज ना उद्या आणखीन यामध्ये वाढ करो अशी आशा करतो। आणि सरकारनं याकडे लक्ष द्यायला पाहिजे। कमीत कमी 3000 अशी वाढ तरी करायला पाहिजे होती। असो ठीक आहे, बरं आहे, आपल्याला कमीत कमी 2500 रुपये मिळतात, हा तरी एक खूप मोठा सहारा सरकारनं दिलेला आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।